नमस्कार मंडळी, मी कल्पना. माई वड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळ्यात अगदी 15-20 दिवसच मिळणारी ही भाजी आपल्याला माहितीच असेल, ही तरोट्याची भाजी. तर ही भाजी 15 दिवस मिळते, त्यामुळे ही खायलाच पाहिजे आणि ही खूप गुणकारी आहे. तर ही भाजी स्वतः तोडून आणण्यापासून तर बनवून खाण्यापर्यंत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. रोजच्या प्रमाणे आम्ही आज सुद्धा फिरायला निघालो. फिरत असताना आमच्यासोबत असलेल्या या ताईंचं लक्ष गेलं की इथे तरोट्याची भाजी छान आहे आणि जागाही छान दिसते. मग सगळ्याजणी विचार करायला लागल्या की ही जागा छान असेल का, इथली भाजी घ्यायची का. एकमताने आम्ही भाजी उपटली आणि सगळ्याजणी घेऊन आलो. चला तर बघूया. भाजी घेऊन आम्ही घरी आलो. चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल, कारण स्वतः तोडली असल्यामुळे तो वेगळा आनंद आहे. भाजी छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, कारण माती खूप होती भाजीला, आणि थोडीशी सुकू दिली आणि तोडायला घेतली. या भाजीचे फक्त पानं घ्यायचे असतात, काड्या अजिबात घ्यायच्या नाही, कारण त्या शिजतच नाही. भाजी तोडून झाली. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात उकडून घेतली. या भाजीला उकडून घ्यावंच लागतं, कारण अतिशय तुरटपणा जो असतो ना, तो निघून जावा म्हणून. त्रिदोष संतुलित ठेवणारी ही भाजी पावसाळ्यात 3-4 वेळा तरी खायची असते, पण बऱ्याच वर्षी मिळते आणि कधी मिळत सुद्धा नाही. तर मिळाली तर जरूर खा. पोट वगैरे खराब होण्याचे हे दिवस असतात आणि ही भाजी जर खाल्ली तर पोट खराब होत नाही, जुलाब वगैरे लागत नाहीत, असं माझे सासरे म्हणायचे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतो. भाजी उकडून झाली आहे. आता मी फोडणी द्यायला ठेवली आहे. या भाजीला जास्त मसाले वगैरे लागत नाही, कारण हिची मूळची चव खूप छान आहे. जर मसाले घातले ना तर तिची जी मूळची चव असते ती दबते, असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. मोठा एक कांदा घेतला आहे, छान उभा चिरून तेल टाकलं, मोहरी घातली आणि लांब चिरलेला कांदा घेतला आणि हिरवी मिरची घातली. आता हे छान लालसर कांदा झाला की आपण जी उकळून ठेवलेली भाजी आहे ती सुद्धा थंड झाली आहे. ती पाण्यातून पिळून घ्यायची आणि मोकळी करून फोडणीमध्ये घालायची. भाजी शिजलेलीच आहे, त्यामुळे शिजू द्यायची गरज नाही आहे. बस मीठ घातलं आणि मिक्स केली की भाजी तयार होते. मीठ बेतानीच घालायचं, कारण आपण भाजी उकडताना मीठ घातलं होतं. लोखंडाच्या कढईत केली की ती अजून रुचकर लागते. दिसायला छान दिसत आहे भाजी. आता भाजी रेडी आहे. आम्ही सर्वच जण ही भाजी खातो, कल्पकसुद्धा खातो. तुमच्याकडे ही भाजी मिळते का? तुम्ही करता का? आणि करत असाल तर कशी करता? तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.